नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर आज आमच्या अवनीचा बड्डे होता आणि प्रत्येक आईवडिलांसाठी हा जो दिवस असतो खूप खास असतो, स्पेशल असतो. कारण त्यांचं जे पिल्लू असतं 1-1 वर्षांनी आता मोठं होतं आणि 5 वर्षाची अवनी कधी झाली समजलं सुद्धा नाही. तर तिचा जो बड्डे होता ना 5वा, तो थोडासा का होईना स्पेशल बनवायचा होता. मी घरातच बड्डे सेलिब्रेट करण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि थोडासा का होईना त्याला मस्त असं स्पेशल काहीतरी करूया हे डोक्यात होतं. तर इथे मी सेल्फी पॉईंट बनवून घेतला होता आणि त्याचा फायनल लुक असा होता. खूप सारे फोटोज तिथं काढले आणि त्याच्यानंतर मग मी बाकीच्या डेकोरेशनची तयारी करायला घेतली. सकाळी पाटलांनी मस्त अशी फुलं घरात घेऊन आले आणि इतकं छान वाटलं सकाळी त्या फुलांना बघितल्यानंतर. मग मस्त विंडोमध्ये त्याला ठेवल्यानंतर मस्त त्याचं थोडंफार फोटो सेशन केलं. कारण तुम्हाला तर माहिती आहे ज्योतीला या गोष्टी खूप आवडतात. तर सगळी पार्टीची तयारी जी आहे ना, बड्डे पार्टीची तयारी हळूहळू सुरू झालेली होती. रात्रीच पाटलांनी हे जे रिटर्न गिफ्ट्स आहे ना ते पॅक करून ठेवले अवनीचं आणि त्यांचं ते काम चालू होतं. आणि मला केक बनवायचा होता घरी, त्याच्यामुळे मी जेवण वगैरे मी बाहेरून माझी मैत्रीण जी आहे ना तिला ऑर्डर दिलेली होती आणि ती ते सगळं करणार होती मॅनेज. आणि मला फक्त केक वगैरे बनवायचा होता आणि घरातलं जे डेकोरेशन आहे ना ते बघण्याचं टेन्शन होतं फक्त. तर इथे मी जे केक आहे ना त्याचे स्पॉन्ज जे आहे ते बेक करून घेतले. कपकेकसुद्धा बनवलेले होते आणि आपले जे चॉकलेट केक बॉल्स जे आहे ना ते सुद्धा बनवले होते. ते तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये दाखवेलच. तर इथं जे स्पॉन्ज आहे ना मस्त असा शिजून झालेला होता आणि त्याचा जो केक आहे ना त्याच्या सगळ्या डिटेल्स मला तुमच्यावर शेअर नाही करता आल्या. पटापटा कामं उरकवायची होती. तर हा जो आहे ना फायनल टच केकचा. त्याच्यानंतर सकाळी उठल्या पाटलांचा आणि अवनीचं मस्तपैकी बलून वगैरे फुगवायचं चालू होतं आणि माझी बाकीची तयारी सुद्धा मी करत होते. मस्त घर सेट करायचं काम होतं, क्लीन करण्याचं काम होतं आणि डेकोरेशन या सगळ्या गोष्टी आम्ही दोघांनी मॅनेज केल्या आणि मस्त अशी सगळं सेट केलेलं होतं आणि खूप छान डेकोरेशन करण्याचा प्रयत्न केला. तर तुम्हाला ते कसं वाटतं ते पण सांगा. आणि इथं जे आहेत ना मस्त असे कपकेक्सवर मी फक्त क्रीम टाकलेली होती, पूर्ण डिझाईन नव्हती कारण माझ्याकडे नोझल नव्हते. आणि इथं केक बॉल्स बनवलेले होते, युनिकॉर्नचा जो टॅग आहे तो लावलेला होता. इतके छान दिसत होते ना, कलरफुल आणि पिंक कलर असं अचानक झालं, काही कळालंच नाही की पिंक कलरची थीम तयार झालेली होती. युनिकॉर्नचे सगळे कलर्स दिसत होते, रेनबो असं मस्त कलरफुल असं दिसत होतं सगळीकडं. आणि चिल्ला पिल्लांचा आवाज साऱ्या घरभर पसरलेला होता. सगळे मुलं असं मस्त एन्जॉय करत होते. आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगायचंच राहिलं की मी फक्त पार्टीला लेडीज मंडळी आणि त्यांची मुलं असं इन्व्हिटेशन पाठवलं होतं. तर म्हणून तुम्हाला सगळे घरभर मुलंच दिसत असतील आणि त्यांच्यासोबत त्यांची आई. तर मी तसंच ठरवलेलं होतं, फक्त आईला आणि मुलांना इन्व्हिटेशन दिलेलं होतं. कारण मस्त लेडीज मंडळींना सुद्धा गप्पा मारता येईल आणि मुलंसुद्धा एका साईडला छान मस्त खेळतील. तर अवनीची ही जी बड्डे पार्टी ना सगळ्यांनी खूप एन्जॉय केली. आय होप हा व्लॉगसुद्धा तुम्ही एन्जॉय करत असाल आणि मस्त अवनीला खूप सारे आशीर्वाद द्या. तर अवनीचा हा जो बड्डे स्पेशल असा व्लॉग तुमच्यावर शेअर करते. आय होप तुम्हाला आवडेल. तर व्लॉग एन्जॉय करा.
Let's go.